दादा आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपण निदर्शने केली, काय मागणी? आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या ज्या काही जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या मागण्या होत्या त्यासाठी आज जोरदार निदर्शन करण्यात आले। त्या संबंधित निदर्शनानंतर निवेदन जे आहे मागण्याचं गव्हाणे जे आहे ॲडिशनल कमिशनर त्यांना सविस्तर निवेदन देण्यात येऊन मागण्यासंदर्भात एकदम सकारात्मक चर्चा करण्यात आली। त्यामध्ये पहिली मागणी जी आमची आहे की ॲट्रॉसिटी कायद्याची जी काही कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, यामध्ये गुन्हा दाखल करण्यास आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही तपासित पोलीस अधिकारी आहे ते आरोपीला अटक करण्यासाठी टाळाटाळ करतात। 2014 मध्ये अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य याच्यामध्ये एक जजमेंट आलं होतं उलटा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होतो म्हणून। त्याच्यामध्ये 7 वर्षाच्या आत जी शिक्षा असेल त्या आरोपीला अटक करू नये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे, परंतु अटक करताना त्या अटकेचे कारणे त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट समोर दिले पाहिजे। त्याच्यामुळे 2018ला 20 मार्च 2018ला ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला होता। सुप्रीम कोर्ट स्टेट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि महाजन याच्या संदर्भातला जो आला होता की त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं की ॲट्रॉसिटीची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करूनच गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुन्हा दाखल झाल्यानंतर जर आरोपीला अटक करायची असेल तर ग्रामीण भागातल्या SP ची परवानगी आणि शहरी भागामध्ये पोलीस कमिशनरची परवानगी आवश्यक आहे। जर आरोपी सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्यासाठी खाते प्रमुखाची परवानगी अटक करण्यासाठी। अशा पद्धतीचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं आल्यानंतर SC ST समूहामध्ये एक उद्रेक तयार झाला आणि 2 एप्रिल 2018 मध्ये त्याच्यात भारत बंदचा इशारा केला। भारत बंद झालं, त्याच्यामध्ये बरेच कार्यकर्ते समाजातले लोक मृत्युमुखी पडले। त्याचा उद्रेक एवढा तीव्र होता की केंद्र शासनाला त्या निर्णय घ्यावा लागला। 17 ऑगस्ट 2018 मध्ये एक गॅजेट केंद्र शासनाने प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये दोन्ही ज्या बाबी आहे की तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करणे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठाची कुठली परवानगीची आवश्यकता नाही असं गॅजेट काढलं। आणि जे काही 2018चं 20 मार्चचं जजमेंट आलं होतं त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्वतः रिव्हिजन पिटिशन दाखल केलं सुप्रीम कोर्टात आणि त्याचा जजमेंट 1 ऑगस्ट 2019 मध्ये आला। आणि कायद्याची जे आहे जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे दुरुस्ती शेवटची झाली 23 डिसेंबर 2016ला त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अटक करणे आवश्यक असताना अर्नेश कुमारचा जो काही हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आणि ॲट्रॉसिटी कायद्याशी सांगड घालून इथले जो काही तपासिक पोलीस अधिकारी या आरोपीला नोटीस देऊन सोडून देतात, त्याच्याशी आर्थिक व्यवहार करतात आणि त्या कायद्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होते की प्रमुख आहे त्यांच्या क्राईम ज्या मीटिंग होतात ॲट्रॉसिटी संदर्भातल्या 3 महिन्यांना होतात आणि त्याच्यामध्ये त्याचा आढावा घेतला जातो। म्हणून आज आम्ही त्या संदर्भातली मागणी प्रामुख्याने ॲट्रॉसिटीच्या आज गव्हाणे ॲडिशनल कमिशनर गव्हाणे साहेबांकडे दिली। त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहे गायरानाच्या 14 एप्रिल 90 पूर्वीचं ते तर त्यांनी सांगितलं की जे आहे ते करणार आहे। आणि दुसरी एक 14 जानेवारी 2011 पर्यंतचं जे गायरान आहे ते रेग्युलाइज करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे। घरकुलाचा निधी वाढवण्यात यावा, अशा बँकेच्या कर्ज प्रकरणातील सिबिलची अट, मागासवर्गीयाचे कर्ज प्रकरण 3 महिन्याच्या आत मंजूर केले पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन समाजाच्या या ठिकाणी आम्ही आलो। ॲडिशनल कमिशनर गव्हाणे साहेबांशी आमची खूप चांगली चर्चेवर आपण समाधानी आहात? हो, समाधानी आहोत। जर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सांगितलं सकारात्मक चर्चा झाली, त्यावर लवकर तोडगा नाही निघाला तर आपलं पुढचं पाऊल काय असतं? याच्यानंतरचं जे पुढचं पाऊल आमचं जे राहणार आहे की आमचं तीव्र आंदोलन आता यांना देऊन आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे आंदोलन पॅन्थर स्टाईलनं म्हणा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी आपण आपल्या समाजाच्या ज्या मागण्या त्या मागण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आंदोलन करत खालपासून स्टेप बाय स्टेप वर आला आहात।
तरी या सरकारला जाग येत नाही. एक गेंड्याच्या कातडी पांघरलेलं सरकार आहे असं वाटतंय. हो, हे गेंड्याच्या कातडीच नव्हे तर हे जातीयवादी सरकार आहे आणि मागासवर्गीयाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याकडे जातीय द्वेषातूनच दुर्लक्ष करत आहे असा आमचा आरोप आहे. आणि यानंतरच्या आमच्या ज्या काही मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहे तर इथलं जे काही प्रशासन आहे या प्रशासनानं त्याच्यावर कुठलाही निर्णय किंवा भूमिका घेतलेली नाही आहे. ज्या काही शासन निर्णय आहे त्याप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती. ज्या काही मागण्या शासनाकडे शासन स्तरावर आहेत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होता. परंतु या ठिकाणचं जे काही जातीयवादी प्रशासन आहे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज जे गव्हाणे साहेब ॲडिशनल कमिशनर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये ह्या मागण्यात आमच्या त्या ऑलरेडी तशी मागणी आहे. गायरानाची असेल, घरकुलाच्या निधीच्या संदर्भातला असेल, बँकेच्या प्रकरणाचा असेल, अघोषित झोपडपट्टीला नागरी सुविधा ज्या काही शहरामध्ये अघोषित झोपडपट्ट्या आहे त्या घोषित करून त्यांना नागरी सुविधा देण्याबाबतच्या ज्या काही मागण्या आहे, हर्सुल येथील जे काही मूळ निवासी नगर असेल, सुभेदार रामजी नगर असेल, कांचनवाडी येथील असेल, निसर्ग कॉलनी असेल, आपला रोजाबाग असेल, या सगळ्या ज्या काही अघोषित झोपडपट्ट्या आहे त्यांना घोषित झोपडपट्ट्या करून आपण आता एक उल्लेख केलाय का बुवा शासनाने झोपडपट्ट्यांना आणि यांना सुविधा देत आहे. ग्रामीण आपली एक मागणी शहरातील झोपडपट्टींना आणि यांना मालकी हक्क म्हणजे PR कार्डची पण मागणी आहे. नुकतेच केंद्राने ग्रामीण भागातील लोकांना गावठाणाच्या यांना PR कार्ड दिलेले आहेत. शहरात अजून याची अंमलबजावणी झाली नाही. याकडे कसं बघता? ते झाले 2001 मध्ये जे काही GR शासनाने काढले होते त्याच्यामध्ये जी एक कमिटी नेमली होती की गायरान असेल, गावठाण गायरान असेल या संदर्भातलं एक कमिटी नेमली होती. त्याच्यामध्ये शहरामध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचा आयुक्त आणि पोलीस आयुक्त अशी तिघांची कमिटी आहे. त्यांनी तो निर्णय घेऊन त्या मालकी हक्क दिला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये BDO, तहसीलदार आणि त्या ठिकाणी शिवोचा एक प्रतिनिधी अशा पद्धतीनं त्या कमिटी त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे. रेग्युलाइज किंवा PR कार्ड मालकी हक्क दिला पाहिजे. याचं GR ऑलरेडी आहे. परंतु इथलं जे शासन आहे, इथलं जे प्रशासन आहे हे मागासवर्गीयांच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. आणि त्यासाठी त्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी, मंजूर करून घेण्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमानं आम्हाला पॅन्थर स्टाईलनं आंदोलन करावं लागेल असा इशारा या निमित्तानं देतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.